बुलेटिनची सुरुवात सगळ्यात मोठ्या बातमीने। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेत आणि मंत्रिमंडळ बैठकीच्या पूर्वी अजित पवारांच्या भेटीला ते आलेले आहेत। मोबाईलमधील पत्ते प्रकरणानंतर पहिल्यांदाच या दोघांमध्ये भेट होतीये। त्यामुळे भेटीनंतर काय घडतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मंत्रिमंडळ बैठक पार पडणार आणि या बैठकीच्या पूर्वीच अजित पवारांच्या भेटीला माणिकराव कोकाटे आता पोहोचलेले आहेत। आपण बघितलं होतं माणिकराव कोकाटे यांचा पत्ते खेळतानाचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। त्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडले। यापूर्वी सुद्धा काही आक्षेपार्ह वक्तव्य केली होती, त्यांच्यावरती नाराजी होती। यानंतर विरोधकांकडून सुद्धा दबाव चांगलाच वाढलेला होता आणि यानंतर आता आज ही भेट होते। त्यामुळे भेटीमध्ये आता माणिकराव कोकाटे त्यांची बाजू मांडतात की राजीनामा देतात, अशा अनेक गोष्टी खरं तर अनेक प्रश्न समोर येत आहेत। या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असणार। कृषी मंत्री कोकाटे अजित पवारांच्या भेटीला दाखल झाले तेव्हाची आपण ही दृश्य बघतोय। माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या केबिनमध्ये आपल्याला जाताना दिसत आहेत। मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडणार आणि या मंत्रिमंडळ बैठकीच्या पूर्वी अजित पवारांच्या ते भेटीला दाखल झालेले आहेत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणाली, खरं तर ही भेट अतिशय महत्त्वाची आहे। आपण बघितलं होतं अजित पवारांनी पण सांगितलं होतं की सोमवार किंवा मंगळवारी भेट होईल, त्याप्रमाणे आज ही भेट होते। काय काय महत्त्वाच्या गोष्टी होऊ शकतात किंवा इथून पुढे काय काय घडू शकतं? आत्ताच 10 मिनिटांपूर्वी माणिकराव कोकाटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये पोहोचलेले आहे। त्यावेळेला इतर कुठलेही मंत्री पोहोचलेले नव्हते। अजित पवार जी माहिती मिळते त्यानुसार आता अँटी चेंबरमध्ये बैठकी सुरू आहे आणि अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचे कान टोचलेले आहे की तुम्ही बोलत असताना तुम्ही भान ठेवत नाही, त्यामुळं सरकारची त्यामुळं पक्षाची बदनामी होते, अशा पद्धतीचे कान जे आहे ते अजित पवार यांनी टोचलेले आहेत। माणिकराव कोकाटे यांचे नाराजी व्यक्त केली आहे। वारंवार त्यांनी जी वक्तव्य केलेली आहे, जी शेतकऱ्यांची सर्वसामान्य माणसांची मन दुखावणारी जी वक्तव्य आहे, त्याचा समाचार अजित पवारांनी या ठिकाणी घेतल्याचं बघायला मिळत आहे। माणिकराव कोकाटे येण्यापूर्वी नाशिक परिसरातल्या काही शेतकरी संघटना त्यांचे प्रतिनिधी सुद्धा अजित पवार यांना भेटून गेल्याची माहिती मिळते। परंतु जेव्हा त्यांनी असं म्हटलं की राजीनामा घेऊ नका माणिकराव कोकाटेंचा, त्यावेळेला अजित पवार त्यांच्यावर नाराज झाले आणि त्यांनी असं म्हटलं की किती वेळा माफ करायचं, किती वेळा सांगायचं की व्यवस्थित बोललं पाहिजे, परंतु ते होत नाही, तेव्हा किती वेळा माफ करायचं। ज्या वेळेला मी स्वतःहून मंत्रिपद दिलेलं होतं त्यावेळेला तुमच्यापैकी कुणीही आलं नाही, परंतु आज जेव्हा मंत्रिपद काढून घेण्याच्या चर्चा होत आहे त्यावेळेला मात्र तुम्ही येता, अशा पद्धतीचं वक्तव्य हे अजित पवार यांनी त्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसमोर केल्याची सुद्धा सूत्रांची माहिती आहे। 10 मिनिटं झालेले आणि आत्ताच अगदी 2 मिनिटांपूर्वी मंत्री छगन भुजबळ जे आहे ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहे। कारण प्रत्येक कॅबिनेटच्या पूर्वी प्रत्येक पक्षाची एक प्री कॅबिनेट बैठक होत असते। आपल्या पक्षाचे, आपल्या आमदारांचे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा पक्षाच्या अंतर्गत येणाऱ्या खात्यांचे जे काही प्रकरण आहेत त्याबद्दलची माहिती ही त्या पक्षप्रमुखाला दिली जाते आणि त्या दृष्टीनं प्रत्येक पक्षाची एक प्री कॅबिनेट बैठक होत असते। त्या बैठकीसाठी हळूहळू मंत्री यायला सुरुवात झालेली आहे। परंतु 10 मिनिटांपूर्वी माणिकराव कोकाटे ज्यावेळेला आले त्यावेळेला अजित पवार आणि माणिकराव कोकाटे हे दोघेच जण होते आणि त्यामुळे आता या दोघांची अँटी चेंबरमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। माणिकराव कोकाटेंचं नेमकं काय होणार, त्यांचं पद राहणार की त्यांची गच्छंती होणार याचा फैसला आता थोड्या वेळातच होणार आहे। परंतु पक्षाचे प्रमुख या नात्यानं माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत जो कुठला निर्णय घ्यायचा आहे तो अजित पवार स्वतः घेतील आणि तसे आदेश ते माणिकराव कोकाटे यांना देतील आणि त्यानंतर कॅबिनेट बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटे स्वतःचा राजीनामा देतात की त्यांना त्यांना केवळ समज दिली जाते, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आता ही बैठक अँटी चेंबरमध्ये 10 मिनिटं झाली सुरू झालेली आहे आणि थोड्या वेळापूर्वीच मंत्री छगन भुजबळ हे सुद्धा प्री कॅबिनेटसाठी पोहोचलेले आहेत। निश्चित प्रणाली, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर कृषी मंत्री कोकाटे अजित पवारांच्या भेटीला दाखल झालेले, दोघांच्यामध्ये चर्चा सुरू आणि दोघांच्या भेटीच्या वेळेला मंत्री भुजबळ सुद्धा हजर असल्याची माहिती आता समोर येते। अतिशय महत्त्वाची अशी बैठक पार पडते आणि या दोघांच्या भेटीच्या वेळेला मंत्री भुजबळ सुद्धा हजर होते। अधिक माहिती घेऊया, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बधाणे सध्या आपल्या सोबत आहे। सुस्मिता, खरं तर अजित पवार आणि कोकाटे यांच्यातली भेट अतिशय महत्त्वाची आणि भेटीच्या वेळेला भुजबळ सुद्धा हजर असल्याची माहिती समोर येते। नक्कीच भुजबळांची उपस्थिती ही या संपूर्ण भेटीमध्ये महत्त्वाची आहे, कारण
माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांचा जो मतदारसंघ आहे, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रभुत्व असणारे हे दोन्ही मातब्बर नेते आहेत, अजित पवारांच्या भेटीला आलेले आहेत. ज्या वेळेला माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची आता चर्चा ही जोर धरत असताना थेट भेट ही मंत्रालयामध्ये झालेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये अजित पवार यांनी सुद्धा ज्या पद्धतीची वक्तव्य केलेली आहे त्यामध्ये ते स्वतः या संपूर्ण प्रकरणामध्ये नाराज असल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. सुनील तटकरे सुद्धा या प्रकरणामध्ये नाराज असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. परंतु ज्या अर्थी छगन भुजबळ हे प्री कॅबिनेटच्या आधी खरं तर ही भेट झालेली आहे, परंतु प्री कॅबिनेट पेक्षाही अधिकाधिक महत्व छगन भुजबळ यांच्या उपस्थितीला आहे. कारण ज्या वेळेला माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या बाबत चर्चा होत असते तर त्याच वेळेला छगन भुजबळांसारखा मोठा नेता, शेतकऱ्यांशी नाळ जोडलेला नेता जर त्यावेळेला उपस्थित असेल तर कुठेतरी खांदेपालट करण्याची किंवा अतिरिक्त जबाबदारी भुजबळांना दिली जाते का, हाही मुद्दा चर्चेत येतो. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे माणिकराव कोकाटे यांची गच्छंती करत असताना अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात, कोणाची वर्णी लागते, हेही बघणं भविष्यामध्ये महत्वाचं ठरणार आहे. अगदी. आणि या सगळ्या बैठकीच्या वेळेला महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्री भुजबळ सुद्धा हजर होते. तर काही आपण सध्या दृश्य आपल्या समोर बघायला मिळतात. एकीकडे माणिकराव कोकाटे जेव्हा अजित पवारांच्या भेटीला आली तेव्हाची दृश्य, तर मध्ये जे आपण दृश्य बघतो, खरं तर हा सगळा जो वादंग आहे, हा सगळा वाद सुरू झाला, ज्यामुळे सुरू झाला तो पत्त्यांचा खेळ. आणि या खेळामुळे या सगळ्या घडामोडी वेगाने घडू लागल्या. विरोधकांकडून जी राजीनाम्याची मागणी आहे ती केली जाऊ लागली. आणि त्यानंतर आजचा दिवस ज्या वेळेला ही जी बैठक पार पडते, अजित पवार असतील, कोकाटेंसोबत ही बैठक पार पडते आणि यावेळेला मंत्री छगन भुजबळ सुद्धा हजर होते. ही अतिशय आजच्या दिवसातली मोठी आणि महत्त्वाची दृश्य आपल्या समोर येत आहेत. मध्ये जी